गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 16वा अध्याय सांगत आहे. श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्त होऊन घर धनधान्याने भरून जाते. लक्ष्मी मातेची कृपा होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, अर्जुना, तसेच कोणाच्याही प्रति शत्रुत्व न होणे आणि आपण पूजनीय आहोत हा अभिमानाचा अभाव ही सर्व दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. हे अर्जुना, पाखंड, घमेंड आणि अभिमान, राग आणि कठोर भाषण तसेच अज्ञान ही सर्व आसुरी संपदा प्राप्त झालेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. त्या दोन्ही प्रकारच्या संपदांपैकी दैवी संपदा ही मुक्तीसाठी आणि आसुरी संपदा ही करण्यासाठी मानली गेली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नको, कारण तू दैवी संपदेला प्राप्त झालेला पुरुष आहेस. हे अर्जुना, ह्या लौकिक भूतांचे स्वभाव दोन प्रकारचे मानले गेले आहेत. एक तर देवाच्या सारखा, दुसरा तर असुरांच्या सारखा. त्यापैकी देवांचा स्वभावच विस्तारपूर्वक सांगितलेला गेला आहे. म्हणून आता असुरांच्या स्वभावालाही माझ्याकडून विस्तारपूर्वक ऐक. हे अर्जुना, आसुरी स्वभावाचे मनुष्य कर्तव्य कर्मात प्रवृत्त होणे आणि अकर्तव्य कर्मापासून निवृत्त होणेही जाणत नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी नसते, श्रेष्ठ आचरण नसते आणि सत्य भाषणही नसते. हे आसुरी प्रकृतीचे मनुष्य म्हणतात की हे जगत आश्रयरहित आणि सर्वथैव खोटे आणि ईश्वरीय आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न झालेले आहे. म्हणून केवळ विषय भोगांचा भोगण्यासाठीच आहे. याविषयी दुसरे आणखी काय आहे? अशा प्रकारे ह्या मिथ्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झालेला आहे आणि ज्याची बुद्धी मंद आहे, असे हे सर्ववर अपकार करणारे क्रूर कर्माचे मनुष्य केवळ जगाचा नाश करण्यासाठीच उत्पन्न होतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ.